नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि नेहमीप्रमाणेच आपण घेऊन आलेलो आहेत क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजमधला आजचा हा 36वा पार्ट. तर बघा, आजचा पहिला क्वेश्चन आहे, कोणत्या राज्यात पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले? तर अशा प्रकारचा क्वेश्चन आहे हा. त्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, जम्मू आणि काश्मीरमध्ये अशा प्रकारे इलेक्ट्रिक रेल्वेचं उद्घाटन झालेलं आहे. तर पुढचा क्वेश्चन बघा, शाहबाज शरीफ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड होणार आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पाकिस्तान, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. करंट अफेअरचे क्वेश्चन घेतलेले आहेत मित्रांनो हे, त्यामुळे आपण जास्त काही इथे एक्सप्लेनेशन करायची गरज नाही, कारण हे अगदी फॅक्च्युअल क्वेश्चन आहेत. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, देशाच्या GDPमध्ये महाराष्ट्र राज्याचा वाटा किती टक्के आहे? तर देशाच्या GDPमध्ये महाराष्ट्र राज्याचा वाटा आहे 14.1%, म्हणजेच आपलं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन. नेक्स्ट आहे, जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे? तर जगात सर्वाधिक शक्तिशाली पासपोर्ट आहे फ्रान्सचा. हे लक्षात ठेवा, जगात सगळ्यात जास्त शक्तिशाली पासपोर्ट आहे फ्रान्सचा आणि भारताचा नंबर आहे 80वा, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्य सरकारने मुस्लिम विवाह व घटस्फोट कायदा 1935 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे? तर अशा प्रकारे हा कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे बी ऑप्शन, आसाम राज्य सरकारने. पुढचा क्वेश्चन पाहूया, फ्रीडम ऑन फायर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर हे पुस्तक जे आहे ते लक्ष्मीकांत देशमुख, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. फ्रीडम ऑन फायर हे पुस्तक लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिलेलं आहे. पुढचा क्वेश्चन आहे, दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात आला? तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वोत्कृष्ट अभिनेता हा क्वेश्चन विचारला होता. तर यामध्ये आपण आता सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला भेटलेला आहे असा क्वेश्चन आलेला आहे. तर बघा, अशाच प्रकारे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जो पुरस्कार आहे त्याच्यावर वेगवेगळे क्वेश्चन येऊ शकतात, म्हणून आपण इथे दोन्ही प्रकारचे क्वेश्चन घेतलेले आहेत. तसंच दिग्दर्शक विचारू शकतात किंवा वेगवेगळे अशा प्रकारे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, नयनतारा. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे मग? तर तो आहे शाहरुख खान, जे की जवान मूवीमध्ये त्यांनी सर्वोत्कृष्ट कार्य केलेलं आहे, त्यामुळे त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशात आहे? तर अशा प्रकारची जी स्पर्धा आहे ती तर थायलंडमध्ये सुरू आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर अशा प्रकारचे आयोजन श्रीलंकेमध्ये केलेलं आहे, म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, देशातील सर्वात जास्त लांबीचा केबल आधारित पूल कोणत्या राज्यात बांधण्यात आलेला आहे? तर अशा प्रकारचा पूल हा गुजरातला बांधण्यात आलेला आहे, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण? तर भारतीय वित्त आयोग जो आहे त्याचे पहिले अध्यक्ष आहेत ए ऑप्शन, KC नियोगी हे पहिले अध्यक्ष आहेत. आणि भारतीय वित्त आयोगाची स्थापना कधी झालेली? तर ती झालेली 22 नोव्हेंबर 1951 साली भारतीय वित्त आयोगाची स्थापना झालेली आहे. आणि मुख्यालय कुठे आहे याचं? तर ते आहे दिल्ली हे मुख्यालय किंवा स्थापना. अशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतात, म्हणजे वित्त आयोग देतात आणि त्याचं स्थापना कधी झाली अशा प्रकारे क्वेश्चन येईल, किंवा त्याचं मुख्यालय कुठे आहे ही पण येऊ शकतं, किंवा रिसेंट जे 15वा वित्त आयोग झालेला आहे स्थापन त्याचे अध्यक्ष कोण असाही क्वेश्चन येऊ शकतो. म्हणून रिसेंटली जो 15वा वित्त आयोग त्याचे अध्यक्ष आहेत तेही तुम्ही लक्षात ठेवा, NK सिंग. तसंच पुढचा क्वेश्चन पाहूया, पदावर असताना मृत्यू पावलेले पहिले राष्ट्रपती म्हणजेच पदावर असताना मृत्यू पावलेले पहिले राष्ट्रपती कोणते आहेत? तर ते आहेत डॉक्टर झाकीर हुसेन, म्हणजेच पहिलेच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तसंच अजून एक राष्ट्रपती होते की जे पदावर असताना मृत्यू पावले होते, त्यांचं नाव आहे फखरुद्दीन अली अहमद. हे सेकंड आहेत जे की पदावर असताना निधन झालं होतं.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रसिद्ध कळसुबाईचे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील डॅश डॅश या तालुक्यात आहे. तर महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे. याची उंची पण लक्षात ठेवा, 1646 मीटर एवढी याची उंची आहे आणि हे महाराष्ट्रातलं सर्वाधिक उंच शिखर आहे. तसंच हे अहमदनगर जिल्ह्यात असून कोणत्या तालुक्यात आहे, तर ते आहे अकोले तालुका, म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक डॅश डॅश ही होय. तर अशा प्रकारची जी सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे ती स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. ही बँक आहे जी सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी आहे. तसंच आता सेंट्रल बँकबद्दल पण थोडीशी माहिती हवी आपल्याला. पंजाब नॅशनल बँक पण काय कधी स्थापना झाली ह्याची पण आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन असायला हवी. आणि आपण हे ऑप्शनमधले जे आहेत त्यांचे इन्फॉर्मेशन का ठेवतोय, तर स्पर्धा परीक्षा कोणतीही असो त्यामध्ये मागच्या क्वेश्चनचं अनालिसिस केलं तर आपल्याला जवळपास 50% पेपर कव्हर होत असतो, म्हणून आपण हे क्वेश्चनचं अनालिसिस इथे घेत आहोत. आता बघा, सेंट्रल बँक जी आहे ह्याची स्थापना कधी झालेली मग, तर त्याची स्थापना झाली 21 डिसेंबर 1911 साली. 21 डिसेंबर 1911 साली तिची स्थापना झालेली आहे. तसंच मुख्यालय कुठे आहे तिचं, मुंबईला, मुंबई. तसंच पंजाब नॅशनल बँक आहे तिची स्थापना झालेली 1895 साली आणि तिचं मुख्यालय आहे नवी दिल्ली, नवी दिल्ली. आता पुढचा क्वेश्चन काय आहे, पुणे कराराचे प्रमुख कारण ठरलेल्या प्रसिद्ध जाती निवाडा डॅश डॅश या ब्रिटनच्या पंतप्रधानाच्या काळात जाहीर झाला. तर ब्रिटनचे पंतप्रधान त्या काळी कोणते होते, रॅमसे मॅकडोनाल्ड. तर यांच्या काळात हा पुणे करार जाहीर झाला होता. तर पुणे करार कधी झाला होता, का झाला होता, ह्याचं पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर पुणे करार झाला होता 24 सप्टेंबर 1932 साली हा करार झाला होता. आणि तो कोणामध्ये झाला होता, तर तो महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झाला होता. तर अशा प्रकारचे हे पुणे करारावर पण खूपदा क्वेश्चन आलेला आहे, त्याची डेट विचारलेली आहे खूपदा, किंवा तो कोणामध्ये झाला हे पण क्वेश्चन आलेला आहे. म्हणून ही दोन्ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. 1932 साली झालेला आहे, तसंच त्याची डेट पण खूप महत्त्वाची आहे, 24 सप्टेंबर, आणि तो महात्मा गांधी आणि आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टेहरी धरण डॅश डॅश या राज्यात आहे. तर टेहरी धरण हे उत्तराखंड राज्यात आहे, म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. तर औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग स्थळ हिंगोली जिल्ह्यात आहे, म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. बघा, मी खूपदा सांगितलेलं आहे की हे औंढा नागनाथ म्हणजे ज्योतिर्लिंग आहे जे महाराष्ट्रामध्ये एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत. तर या 5 ज्योतिर्लिंगाचे तुम्ही जिल्हे आणि ते कोणत्या जिल्ह्यात कोणतं ज्योतिर्लिंग आहे पाठच करून ठेवा, कारण याच्यावर खूपदा क्वेश्चन आलेला आहे. तर आपण आता ते 5 ज्योतिर्लिंग पण पाहूया. तर बघा, परळी वैजनाथ, परळी येथे परळी वैजनाथ आहे जे की बीड जिल्ह्यात आहे. परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग जे की बीड जिल्ह्यात आहे. तसंच दुसरा आहे भीमाशंकर, भीमाशंकर, भीमाशंकर कुठं आहे, तर ते आहे पुणे जिल्ह्यात. तसंच थर्ड आहे त्र्यंबकेश्वर, त्र्यंबकेश्वर, त्र्यंबकेश्वर कुठं आहे, तर ते आहे नाशिक जिल्ह्यात. तसंच फोर्थ आहे घृष्णेश्वर, घृष्णेश्वर, घृष्णेश्वर कुठं आहे, तर हे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे आहे. आणि 5 आहे औंढा नागनाथ, ज्याच्यावर आपल्याला क्वेश्चन आलेला आहे. औंढा नागनाथ आहे हिंगोली जिल्ह्यात. तर बघा पुढचा क्वेश्चन काय येता, तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीत डॅश डॅश मतदान करू शकत नाहीत. तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीत विधान परिषदचे निर्वाचित सदस्य मतदान करू शकत नाहीत, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. परंतु मग राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान कोण कोण करतं, तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीत राज्यसभा निर्वाचित सदस्य मतदान करतात, तसंच लोकसभेचे निर्वाचित सदस्य मतदान करतात. फक्त निर्वाचित करतात, नामनिर्देशित मतदान करू शकत नाहीत, हे लक्षात घ्या. म्हणून लोकसभा आणि राज्यसभेचे निर्वाचित सदस्य मतदान करू शकतात. तसंच विधानसभेचे निर्वाचित सदस्य मतदान करू शकतात. तसंच इथे ऑप्शनमध्ये दिलेलं नाही, पण दिल्ली आणि पुदुच्चेरीचे जे विधानसभेचे सदस्य आहेत निर्वाचित, ते देखील याच्यामध्ये मतदान करू शकतात. पुढचा क्वेश्चन आहे, भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते. तर भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तसंच पंडित नेहरू कशाचे अध्यक्ष होते, तर हे संघराज्य घटना समिती, संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष होते, संघराज्य घटना
समितीचे अध्यक्ष होते. तसेच संघराज्य अधिकार समितीचे देखील ते अध्यक्ष होते. संघराज्य अधिकार समितीचे देखील पंडित नेहरू अध्यक्ष होते. आता संपूर्ण माहिती ते लिहिता येत नाही, तर तुम्ही ती मी जेव्हा सांगत असताना तुम्ही ती लिहून घेत चला, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत, तर हे कोणत्या कोणत्या समितीचे अध्यक्ष होते, तर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आणि तसंच डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर आपण पाहिले भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे राष्ट्रध्वज समिती जी आहे तिचे देखील ते अध्यक्ष होते. तसंच अर्थ व स्टाफ समिती आहे तिचे देखील ते अध्यक्ष होते. पुढचा क्वेश्चन आहे, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली, तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली बी ऑप्शन 26 जानेवारी 1950ला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. तर आता इथे अजून दुसरा क्वेश्चन येऊ शकतो की सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत, तर सध्याचे सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता, तर अशा प्रकारे विभाजन होऊन तयार होणारा जिल्हा आहे गडचिरोली, म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर गडचिरोली कधी तयार झाला हे पण माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून आपण याचं तारीख पण लक्षात ठेवा. 26 ऑगस्ट 1982 साली चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोलीचं निर्मिती झालेली आहे. तसंच 1 मे 1981 1 मे 1981 साली औरंगाबादमधून जालना जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जे जुनं नाव औरंगाबाद, त्याच्यातूनच जालन्याची निर्मिती झालेली आहे, ते पण लक्षात ठेवा. तसंच अजून 1 मे 1999 साली पण परभणीतून हिंगोलीची निर्मिती झाली. परभणीतून हिंगोलीची निर्मिती झाली. तसंच अजून 1 मे 1998 साली अकोल्यातून वाशिमची निर्मिती झाली. 1 मे 1998 साली अकोल्यातून वाशिमची निर्मिती झालेली आहे. अकोला. हे 4ही ऑप्शनची आपण इथे माहिती घेतलेली आहे. तर पुढचा क्वेश्चन पाहू, डॅश डॅश हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु आहेत, तर महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते गोपाळ कृष्ण गोखले, म्हणून आपलं पहिलं ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पहा, नुकताच संघ लोकसेवा आयोगाचे म्हणजेच UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली किंवा मतदान करू, हे चुकून इथे आलेलं आहे. तर कोणाची नियुक्ती झाली असं क्वेश्चन आहे, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे मनोज सोनी यांची नियुक्ती रिसेंटली झालेली आहे, जे की UPSCचे अध्यक्ष आहेत. पुढचा क्वेश्चन आहे, पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे, तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय आहे कोलकाता. कोलकाता, जे की तिसरं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोलकाता असून तर पश्चिम रेल्वे, दक्षिण रेल्वे यांचे पण मुख्यालय आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण अशा प्रकारे क्वेश्चन आलं की त्याच्या 4ही बाजूची इन्फॉर्मेशन घ्यायचं आपण ठरवलेलं आहे, त्यामुळे आपण अशा प्रकारची इन्फॉर्मेशन घेत आहोत. आता बघा, उत्तर रेल्वे जे आहे, उत्तर रेल्वे तिचं मुख्यालय आहे दिल्ली. तसंच दक्षिण जे आहे, दक्षिण रेल्वेचं मुख्यालय आहे चेन्नई. तसंच पूर्व रेल्वे आहे, पूर्व रेल्वे, तर त्याचं मुख्यालय आहे कोलकाता. आणि दक्षिण पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आहे हुबळी. तसंच मुंबई जे आहे ते मध्य रेल्वेचं आणि पश्चिम रेल्वेचं, आता पश्चिम रेल्वेचं मुंबई हे मुख्यालय आहे, मुंबई हे पश्चिम रेल्वेचं मुख्यालय, तसंच ते मध्य रेल्वेचं देखील मुख्यालय आहे. हे अशा प्रकारे माहिती लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन पाहू, खालीलपैकी कोणते खत हे रासायनिक खत या सदरात मोडत नाही, तर रासायनिक खतामध्ये कंपोस्ट खत हे रासायनिक खतात मोडत नसून रासायनिक खतामध्ये सुपर फॉस्फेट, युरिया आणि अमोनियम सल्फेट हे खतं येतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय अणुविज्ञानाचे जनक डॅश डॅश हे आहेत, तर भारतीय अणुविज्ञानाचे जनक आहेत डॉक्टर होमी भाभा, म्हणजेच ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर डॉक्टर राजा रामन्ना कोण होते, तर हे भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक होते. तसंच डॉक्टर H.N. सेठन्ना हे कोण होते, तर हे भारतीय अणुशास्त्रज्ञ होते, अणुशास्त्रज्ञ.
तसंच डॉक्टर APJ अब्दुल कलाम, जे की सर्वांचे लाडके आहेत आणि सर्वांना परिचित असणारे, जे की भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते. एरोस्पेस शास्त्रज्ञ. तसंच भारताचे राष्ट्रपती पण होते ते. राष्ट्रपती. तसंच त्यांना मिसाईल मॅन असं देखील म्हटलं जायचं. मिसाईल मॅन. या सगळ्या उपाधीत डॉक्टर APJ अब्दुल कलामशी रिलेटेड आहेत. तर बघा, अशा प्रकारे आपण इथे 26 क्वेश्चन घेतलेले आहेत आणि त्याचं ॲनालिसिस इथे पाहिलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. करा. थँक्यू व्हेरी मच.